अत्यंत डोळ्यातून धारा वाहून खऱ्या अर्थाने आपण गीतकार जावेद अख्तर, अभिनेता शाहरुख खान याच्यासह सर्वच क्षेत्रातले दिग्गज मान्यवर इथे उपस्थित आहेत. शिवाजी पार्कवरचे रांग पाहतो आहोत. हा जनांचा प्रवाह असाच सुरू राहणार आहे अखंडपणे. अविरत. संसाराच्या साऱ्या क्षणाला तू, मरणाच्या प्रार्थनेत तू, देवाच्या आळवणीत तू. ये मालिक तेरे बंदे है, ये मालिक तेरे बंदे है हम म्हणणारी पण तूच. जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणणारी सुद्धा तूच. सारं जीवन व्यापणाऱ्या तुला कोटी कोटी प्रणाम. तुझ्या त्या मधात भिजलेल्या स्वरतंतूंना सलाम. तू आम्हाला इतकं दिलंस की आम्ही तुला काय देणार. एक मात्र नक्की, जगाच्या अंताला कदाचित सगळे ध्वनी संपतील, पण एक स्वर निश्चित त्याही वेळेला ऐकू येईल. आणि तो स्वर असेल
ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. आणि देवही म्हणतील की हा सूर लताचाच. कारण ती चिरंजीव आहे. लता चिरंजीव आहे, लताचा स्वर चिरंजीव आहे. लता दीदींच्या कंठातून आलेली गाणी चिरंजीव आहेत. कारण त्या स्वरांनी तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना हातही दिलाय आणि साथही दिले. त्यामुळे ही साथ कधीच सुटणार नाही. लता दीदींवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि लता दीदी सुद्धा कायमच रसिकांच्या प्रति अतिशय विनम्र राहिल्या. आणि कदाचित म्हणूनच लता दीदींची जी अनेक गाणी अजरामर आहेत, त्यातलं एक गाणं हे पुन्हा पुन्हा आठवतं, सहज ओठी येतं. कारण ते गाणं खरंच लता दीदींना शोभतं. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. दिल ढले जहां रात पास हो, जिंदगी की राह ऊंची कर चलो. याद आए. त्यावेळेला कदाचित त्यांनाही माहीत नसेल की पुढे कॅमेऱ्याच्या समोर नाही तर माईकच्या समोर आपल्याला उभं राहायचं आहे. ज्याचा उल्लेख मगाशी मी केला होता की लता दीदी कुठलंही गाणं रेकॉर्ड करताना कायम मोकळ्या पायाने, म्हणजे अनवाणी पायाने उभ्या राहिल्या आणि मगच गाणं रेकॉर्ड केलं. लता दीदींनी कोणतंही गाणं स्टुडिओत रेकॉर्ड करताना पायात चप्पल घालून कधीच रेकॉर्ड केलं नाही. लता दीदींनी काही वर्षांपूर्वी मुंबईत रेसकोर्सवर माजी सैनिकांचा एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला लता दीदींनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित होते. कवी प्रदीप यांचं ते गीत, जे गीत ऐकलं की अक्षरशः दगडाला सुद्धा पाझर फुटेल असे शब्द
आणि तेवढेच जबरदस्त अशा प्रकारचे सूर लता दीदींचे. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. देशाच्या रक्षणासाठी ज्या ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यातलं दुःख, त्यातली वेदना, त्यातले प्रचंड कष्ट, यासोबतच जाज्वल्य देशभक्ती, कठोर निष्ठा, निर्धार, ठामपणे उभं राहणं, निश्चयानं देशाच्या प्रती कृतज्ञ राहणं, हे सगळं लता दीदींच्या त्या शब्दामधून, लता दीदींच्या सुरावटींमधून जिवंत उभं राहिलं. कवी प्रदीप यांच्या त्या शब्दांना लता दीदींनी सर्वार्थाने अजरामर केलं. लता दीदींनी देशविदेशात गाण्याचे शेकडो कार्यक्रम केले. कोणी एकेकाळी याच भारतरत्न आणि ज्यांना आवर्जून गाणं कोकिळा असं म्हटलं जातं, त्या लता दीदींना यांचा आवाज बरोबर नाही असं म्हणून पार्श्वसंगीताकरता नाकारलं होतं. पण त्याच लता दीदींनी त्यांचं गाण्यावरचं प्रेम, निष्ठा, श्रद्धा आणि यासोबतच सराव म्हणजे अभ्यास हा कधीही कमी होऊ दिला नाही. लता दीदींना मोगऱ्याची फुलं प्रचंड आवडायची. लता दीदींना बाकी कोणत्याच गोष्टींची फार हौस नव्हती, पण लता दीदींचा सगळ्यात आवडता पेहराव होता साडी, ती सुद्धा सुती. आणि आपले लांब केस याची कायमच खास आणि विशेष काळजी लता दीदींनी घेतली. जे
जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाह प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड देता बहीण ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिवाजी पार्कवर आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मान्यवर हे शिवाजी पार्क इथे उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष व्हिडिओ ट्विट केला होता आणि लता दीदींच्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला होता. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अगदी लहान असताना वसंत जोगळेकर यांची निर्मिती असलेल्या किती हसाल या चित्रपटाकरता खरं तर सगळ्यात आधी लता दीदींनी पार्श्वगायन केलं होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. पण किती हसाल, या चित्रपटातलं लता दीदींनी गायलेलं गाणं लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लता दीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना त्यांचं चित्रपटाकरता गाणं हे काही मंजूर नव्हतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे येऊन पोहोचलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या बाजूला लता मंगेशकर यांचा नातू आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ संपूर्ण देशवासियांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या भावना खऱ्या भारतरत्न आपल्या साश्रू व्यक्त करतोय. तर असा क्षण कधी आपल्याला आयुष्यात लवकर येईल असं वाटलं नव्हतं. यांना आपल्या पुष्पचक्र अर्पण केलं. आपल्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गारुड गाजवणाऱ्या त्या लता दीदींना आपण आज अखेरचा निरोप देतो. लता दीदींची काळजी घेणारे डॉक्टर आणि कुटुंबातले अन्य सदस्य यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बातचीत करतात. पंतप्रधानांच्या नंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि अन्य सर्व मान्यवर मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी ही लता दीदींवर येऊन पडली होती. आणि मग पुढे त्यांनी चित्रपट पार्श्वसंगीत याच विषयाकरता पूर्ण वेळ देण्याचा निश्चय केला. दरम्यानच्या काळात लता दीदींनी काही चित्रपटात अभिनयही केला. अर्थात त्यावेळेला कुटुंब चालवणं ही अत्यंतिक गरज असल्यामुळे लता दीदींना पार्श्वगायन सोडून चित्रपटात काम करावं लागलं. मग ती पहिली मंगळागौर सारखा चित्रपट असेल ज्यात त्यांनी छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या मंगेशकर कुटुंबियांशी संवाद साधतायत, सहवेदना व्यक्त करतायत.
असे क्षण आपल्याला, काही क्षण असतात की जे आपल्याला बघायला आवडतात, ज्याने आपल्याला फार समाधान मिळतं, आनंद होतो आणि असं वाटतं की हे क्षण पुन्हा पाहावेत. काही क्षण असे असतात की आपल्याला असं वाटतं की हे क्षण का आपण पाहतोय, मग हे क्षण पाहायची वेळ आपल्यावर का आली. पण खरं तर या अनेक प्रश्नांची उत्तरं अनेक थोरा मोठ्यांनी यापूर्वी दिलेत आणि लता दीदींनी ती आपल्या आवाजातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेत सुद्धा. लहान असताना चिमुकला संसार, गजाभाऊ, बडी माँ, जीवन यात्रा, छत्रपती शिवाजी अशा काही चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका केल्यानंतर लता दीदी यांनी नूरजहां यांच्यासोबत सुद्धा एक छोटी भूमिका केली होती. आशा भोसले यांनी सुद्धा त्यात काम केलं होतं. पण 42च्या नंतर जेव्हा असं दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं, त्यानंतरची पुढची 6 वर्ष हा मंगेशकर कुटुंबियांसाठी अतिशय अवघड कालखंड होता. कामिनी कौशल यांच्याकरता 1945 मध्ये लता दीदींनी पार्श्वगायन केलं होतं. पण हे पार्श्वगायन त्यावेळेला त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक असलेल्या गुलाम हैदर यांना काही पसंत पडलं नाही. पण कदाचित लता दीदींच्या नशिबी पहिल्या अपयशानंतर पुढे मात्र प्रचंड यश आणि यशच लिहिलेलं होतं. (1949) मध्ये एक संधी लता दीदींना आली, ती महल या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि तेच गीत सर्वात जबरदस्त गीत ठरलं, ते म्हणजे आएगा आने वाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांची भेट घेतली. लता दीदींच्या प्रती श्रद्धांजली वाहिली आणि पंतप्रधान आता इथून रवाना होत आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि बाकी सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. दीनानाथ मंगेशकर यांना असं आवर्जून वाटायचं की आपल्या मुलीने शास्त्रीय गायनामध्ये करिअर करावं. अर्थात लता दीदींनी अनेक वर्ष शास्त्रीय संगीताचे धडेही मास्टर दीनानाथ यांच्याकडे गिरवले. पण पुढे मात्र चित्रपटासाठी पार्श्वगायन हाच लता दीदींच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग झाला. सगळ्यात पहिल्यांदा 1958 मध्ये लता दीदींना चित्रपटातल्या मानाच्या अशा फिल्मफेअर पुरस्कारानं पार्श्वसंगीताकरता गौरवण्यात आलं. आणि इथून पुढे मग लता दीदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1958, 1962, 1965, (1969) यावर्षी सलगपणे त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
पुढे पार्श्वगायनासाठी 1972 1975 मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1993-94 मध्ये पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार, 1990 मध्ये पुन्हा पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 66 आणि 67 असे सलग 2 वर्ष त्यांना पार्श्वगायनासाठी सन्मानित करण्यात आलं. 1969 मध्ये देशातल्या मानाचा पहिला नागरी पुरस्कार हा लता दीदींना मिळाला, तो पद्मभूषण. दरम्यानच्या काळात लता दीदींची गीत साधना अशीच सुरू होती. सुप्रियाताई सुळे आणि सरकारचे अन्य मंत्री. 1974 मध्ये त्या वेळपर्यंत जगात सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम हा लता दीदींच्या नावावर नोंदवला गेला. ते साल होतं 1974. पुढे 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1993 मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार, 1996 मध्ये स्क्रीनचा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार, 1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 1999 मध्ये NTR पुरस्कार. यानंतर 1999 मध्ये लता दीदींना त्यांच्या कारकिर्दीतला आणखीन एक मोठा मानाचा पुरस्कार मिळाला, तो म्हणजे पद्मविभूषण 1999 ला. 1999 मध्येच झी समूहाच्या वतीनं त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्टारडस्ट, IIF यासारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. 2001 मध्ये त्यांना नूरजहां पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आणि 2001 मध्येच त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न यानं सन्मानित करण्यात आलं. एका भारतरत्नाचं दुसऱ्या भारतरत्नाला अभिवादन. सचिन तेंडुलकर, खरं तर गेल्या 2 वर्षात लता दीदी अजिबात घराबाहेर पडल्या नव्हत्या. वाढलेलं वय आणि प्रकृती यामुळे कटाक्षानं लता दीदींनी लोकांच्या संपर्कात येण्याचं टाळलं होतं. पण मधल्या काळात त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांशी जोडलेल्या होत्या. शाहरुख खान,
आधी म्हटलं तसं लता दीदींचं मूळ नाव खरं तर वेगळंच होतं, पण पुढे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या एका गाजलेल्या नाटकाचं नाव लतिका होतं आणि त्यानंतरच पुढे लता दीदींना लता या नावानं हाक मारायला सुरुवात झाली. कोल्हापूरमध्ये भालजी पेंढारकर यांच्या स्टुडिओच्या माध्यमातून कलानगरीशी लता दीदींचा अतिशय घनिष्ठ आणि निकटचा संबंध राहिला. लता दीदींच्या जाण्यानं एका युगाचा अस्त झाला असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या शोक संदेशात म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा अतिशय भावूक अशा शब्दात ट्विटरवरून लता दीदींच्याबद्दल आपली श्रद्धांजली व्यक्त केली. जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लता दीदींच्या आवाजाच्या परिसस्पर्शानं अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंत काळ आपल्या मनामध्ये गुंजत राहील. नोव्हेंबर 2019 पासून लता दीदी खरं तर घराबाहेर पडल्या नव्हत्या. डॉक्टरांनीही त्यांना म्हटलं होतं की तुमचं वय आणि प्रकृती पाहता तुम्ही काळजी घ्या. त्या घरीच आराम करत, काम करत, काही निवडक लोकांनाच फक्त भेटत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत कोरोनाच्या नव्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं होतं आणि त्याच दरम्यान मंगेशकर कुटुंबियांच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. घरगुती गोष्टी खरेदी करण्यासाठी तो बाहेर गेला होता आणि घरी आल्यानंतर लता दीदींच्या कदाचित संपर्कात आला आणि त्यामुळे लता दीदींना ही कोरोनाची लागण झाली. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर लता दीदींना तातडीनं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि गेल्या 27 दिवसांपासून लता दीदींवर ब्रीच कँडी रुग्णालयातच उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केले. RPIचे नेते रामदास आठवले यांनी सुद्धा काव्यमय अशा पद्धतीची श्रद्धांजली लता दीदींच्या प्रती अर्पण केले. रामदास आठवले यांनी म्हटलंय की भारतरत्न लता मंगेशकर हे नाव राहील अजरामर.
मनामनात गुंजत राहील गानकोकिळेचे सुमधुर स्वर. लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर. लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती. दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती. गरिबांच्या दुःखावर ती मायेची फुंकर होती. लतादीदींचं जाणं हे अतिशय सुन्न करणारं आहे. बाळासाहेबांच्या नंतर ठाकरे कुटुंबियांसाठी सगळ्यात पितृतुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हरपलं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. लतादीदींना सुद्धा काही गाणी त्यांच्या गाण्याच्या कारकिर्दीतली काहीशी अवघड वाटली आणि याचाही उल्लेख त्यांनी काही मुलाखतींमधनं केलाय. वो कौन थी या चित्रपटातलं लग जा गले हे गाणं लतादीदींना आपल्या आव्हानात्मक गाण्यांपैकी एक वाटलं, पण लतादीदी यांनी अतिशय ताकदीनं हे गाणं गायलं. यासोबतच नयना बरसे रिमझिम रिमझिम, तेवढंच नाही तर पिया तोरे आवन की आस ही गाणी सुद्धा अतिशय ताकदीनं लतादीदींनी सादर केली. लतादीदींचं उर्दूवर प्रभुत्व होतं आणि त्या काळातले आघाडीचे उर्दू गीतकार यांच्यासोबत अनेकदा लतादीदी उर्दूमध्ये संवाद साधत. एकोणीसशे 86 मध्ये लतादीदींनी एक आंदोलन केलं होतं असं सांगितलं तर तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल, पण 1986 साली साधारण एक महिनाभर सिने चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनी संप केला होता. व्हिडिओच्या चोरीवर म्हणजे पायरसीवर आणि मनोरंजन कर या दोन विषयाच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित झाले होते आणि या सगळ्या कलाकारांनी त्याचा निषेध केला होता. जवळपास महिनाभर सगळं चित्रीकरण, रेकॉर्डिंग, रिलीज हे सगळं बंद ठेवण्यात आलं होतं. अनेक दिग्गज कलाकार त्यावेळेला या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते आणि अशाच एका मोर्चामध्ये की हा मोर्चा पेडर रोडहून राजभवनाकडे निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये विख्यात दिग्दर्शक व्ही शांताराम, विख्यात अभिनेते दिलीप कुमार यांच्यासह लता मंगेशकर या सुद्धा सहभागी झाल्या होत्या.
लतादीदींनी म्हटलेली ज्ञानेश्वरी असो, किंवा लतादीदींनी म्हटलेल्या आरत्या, म्हणजे लतादीदींनी गायलेलं पसायदान किंवा त्यांनी म्हटलेल्या अनेक देवांच्या आरत्या, यातून त्यांच्या आवाजातून, शब्दातून भक्तिरस अत्यंतिक प्रभावी अशा पद्धतीने आपल्या समोर येतो. शहीदांना शिवाजी पार्कच्या या मैदानात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून 1 मिनिटाचं मौन, एक अतिशय अस्वस्थ करणारी शांतता.
आ रहा है तेरे भाई हा ध्वज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. भैरवीचा फुटे बांध हमसून हमसून रडे नांदी साती स्वर वेडे पिसे शोधतात त्यांची दिदी. भैरवीचा फुटे बांध हमसून हमसून रडे नांदी सातही स्वर वेडे पिसे शोधतात त्यांची दिदी. मंगेशीच्या गाभाऱ्यात ज्योत स्फुंदे समयित मंगेशीच्या गाभाऱ्यात ज्योत स्फुंदे समयित अभिषेकही तुटक धार विसरली रीत. वाट पाही दीनानाथ त्यांच्या लेकीची स्वर्गात तीही चालली तृप्तीत अलौकिक स्वर्गात. आज क्षितिजावरती सूर्य उगवला नाही जणू आज क्षितिजावरती सूर्य उगवला नाही गेल्या तमात बुडून अंधळ्याच दिशा दाही. येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाहो
हर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरह चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हा प्रवास चिरशांतीचा, हा प्रवास कृतकृत्यतेचा, हा प्रवास स्वरांचा, हा प्रवास निस्सीम प्रेमाचा, हा प्रवास संगीताचा, हा प्रवास सुरांचा, हा प्रवास स्वरसम्राज्ञीचा. गेल्या काही काळात महाराष्ट्राला, देशाला सोडून गेलेली जी काही माणसं आहेत की ज्यांचं जाणं कायमच अत्यंतिक दुःखद, वेदनादायक अशा प्रकारचं राहिलं, त्यातलं लता मंगेशकर हे एक असंच नाव. दिवसाची सुरुवात ज्यांच्या आवाजानं दिवसाचा शेवट, त्याच लता दीदींनी जीवनाचं अत्यंत कटू पण तितकंच वास्तव असं सार आपल्या सुरातून
अजरामर केलं. ज्या लता दिदींनी भोपाळी प्रेमगीतं गायली, त्याच लता दिदींनी ज्ञानेश्वरांनी मागितलेलं पसायदान सुद्धा अजरामर केलं. काही क्षणांपूर्वी आपण ऐकलेलं पसायदान, त्याच्यातली ती आर्त हाक, त्या कर्ता करवत्याच्या प्रती असलेली कृतज्ञता आणि त्याच वेळेला पुढे जाण्याचा निश्चय, निग्रह. त्याच लता दिदींनी जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय.